आज आपण बनवणार आहोत नारळाची बर्फी. हे मी नारळ किसून घेतलंय, थोडी साखर घेतलीये, बदाम घेतले, पिस्ता घेतलाय, थोडंसं तूप घेतलंय, कढई ठेवली आहे वरती गॅसवरती. त्याला थोडंसं हलवून घ्यायचं. त्यामुळे थोडंसं तूप टाकलंय मी. थोडासा रंग बदलेपर्यंत त्याला हलवायचंय. त्यानंतर कढईत थोडीशी आपली जी साखर घेतली ती साखर टाकली आहे मी. त्याचं साखरेचं पाणी होऊन दिलंय आणि त्यामध्ये खोबरं टाकलंय. त्याच्यामध्ये आपण कुटून घेतलं होतं बदाम आणि पिस्ता ते घातले आणि प्लेट घेतली आहे. प्लेटीला तूप लावते म्हणजे आपल्या बर्फी चिटकणार नाही खाली. हे जे बनवलंय मी घरी नारळ पाणी आणलं होतं पिण्यासाठी, पण त्यात पाणी थोडं आणि नारळ जास्त निघालं. म्हटलं चला आता याची बर्फीच बनवूया. नारळ बर्फी मुलांना पण खूप आवडते. आता हे बघा मी ओतून घेतलंय आणि मस्त त्याला छान झाले. आता हे बघा मी कापून घेतेय. वास पण खूप छान आलाय. थोडंसं याला फ्रीजमध्ये ठेवते थोड्या वेळ, 5 मिनिट. हे बघा 5 मिनिटानंतर आपली बर्फी कशी वाटतेय, छान झाली आहे. तुम्हाला जर आवडले असेल कमेंटमध्ये नक्की सांगा कशी झाली आपली बर्फी. थँक्यू.